पडले होते. तब्बल 4 षटकार ठोकले होते प्रीतमनी. आता इकडे सिंगलनी सुरुवात केली. कॅप्टन मनोज जवळ स्ट्राईक एंडला आता पाहायला मिळतायत. यावेळीचा बॉल गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि ऑफसाईडला बॉल टाकला होता. इकडे टॅप करण्याचा प्रयत्न होता. बॉल पाठीमागे चाललाय. सिंगल येतंय. निलेश मोर्डेकर सर कॉमेंट्री बॉक्समध्ये इकडे आमच्यासोबत जोडले गेलेत. 2 बॉल आतापर्यंत होताना पाहायला मिळतायत. अगदी सुरुवात सावध करताना संघ पाहायला मिळतोय. टीम शेला चॅलेंजर्सला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. मनोज जवळ कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळतायत. यावेळीचा बॉल गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. नकल बॉल होता. पाठीमागे जातोय. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये हर्षल खराडे यांनी 3 बॉल टाकले. अवघ्या 2च धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केलेले आहेत. इकॉनॉमी चांगली आहे या ओव्हरमध्ये. मनोज जवळला बांधून ठेवलंय, ज्याच्या बॅटमधून एक अर्धशतक या स्पर्धेमध्ये आलंय. चांगली गोलंदाजी हर्षल कराडीच्या माध्यमातून आपण पाहतोय. यावेळेचा बॉल हेलिकॉप्टर स्ट्रोकचं उड्डाण सरळ अगदी सीमारेषेच्या पलीकडे या बॉलला पाठवलंय. जास्ती वेळ तुम्ही मनोज जवळला थांबवू शकत नाहीये. चौथ्याच बॉलवरती सेमी फायनलचा आलाय पहिला षटकार. चांगला फटका खेळला. हेलिकॉप्टर लुक स्ट्रोक या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि तो फटका सीमारेषा पलीकडे पाठवलेला आहे. जागेवरतून हेलिकॉप्टर लुक स्ट्रोक खेळला बॉल सीमारेषा पार. षटकार. यावेळेचा बॉल ऑफस्टमच्या बाहेर आहे. बॅटची कडा आहे का पाहावी लागेल. अपील देखील स्ट्रॉंग. आणि इकडे काय घडतंय. कॅप्टन शेलार चॅलेंजरचे मनोज जवळ इकडे बाद होताना पाहायला मिळते. निलेश सर मोठी विकेट. बिग विकेट आणि धक्का क्रमांक पहिला लागलाय. मनोज जवळ इन फॉर्म होते. चांगली बॅटिंग करत होते आणि याच वेळेस मात्र आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉलने बॅटचा किनारा घेतला. भाग्याचा सहारा मिळाला नाही. सँडी बिरामने यांनी तो झेल पकडला एस्टनच्या पाठीमागे आणि त्यानंतर सेलिब्रेशन केलं. जवळवाडीचे मनोज जवळ जड पावलांनी माघारी. पहिली विकेट येते अगदी षटकार ठोकल्यानंतर त्याचं प्रत्युत्तर हर्षल कराडेंनी चांगलं दिले मी म्हणेन मैदानाच्या आतमध्ये. मगाशी कॉमेंट्री बॉक्समध्ये सचिन शिंदे आमची चर्चा तिकडे झाली की एकाच टीममध्ये तुम्हाला 3 स्टार पाहायला मिळत आहेत. हर्षल कराडे, अजिंक्य गोळे आणि सँडी बिरामणे एका टीममध्ये आले कसे. पण त्यासाठी तुम्हाला ऑप्शनमध्ये खूप मेहनत घ्यावी लागते. ऑप्शन जर तुमचं चांगलं गेलं तर चांगले संघ, चांगले खेळाडू देखील तुमच्या संघामध्ये निलेश सर येत असतात. हे 3 स्टार एका संघामध्ये पाहायला मिळालेत. या संघामध्ये घेत असताना सुनील गोळे जे टीम ओनर आहेत, ते नेहमीच अशा प्रकारचं प्लॅनिंग करतात. लॅपटॉप घेऊन येतात आणि त्याच्यावरती प्लॅनिंग करत असतात कोणत्या खेळाडूला किती पॉइंट लावायचे आणि त्याचमुळे की काय ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात, की 3 महत्त्वपूर्ण खेळाडू एका टीममध्ये आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. निखिल बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. मोठी जबाबदारी निलेश सर त्यांच्या खांद्यावरती असेल. तर विकेट आली. विकेट आल्यानंतर तुम्हाला चांगली पार्टनरशिप करावी लागेल. प्रीतम मैदानाच्या आतमध्ये अगदी बॅटिंग करतोय. 1 बॉल 1 वरती आतापर्यंत 5 बॉलचा खेळ इकडे समाप्त होतोय. 8 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. यावेळेस पहा टप्पा पडला. बॉल थोडासा खाली राहिला. अपील देखील स्ट्रॉंग केले. त्यामध्ये मात्र एक चिकी सिंगल स्कोरबोर्डमध्ये जोडली जाईल. मैदानाच्या आतमध्ये सावली गावचे निखिल जुनगरे आलेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाठवलेलं आहे. थाय पॅडला भेदणारा बॉल थोडेसे बॅकफूटवरती गेले आणि तिथून खेळण्याचा प्रयत्न होता. या बॉलच्या पाठीमागे सिंगल धावून काढलेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 9, 1 गडी बाद. टेलर चॅलेंजची सुरुवात जर आपण पाहिली ना, ज्या प्रकारे पाठीमागच्या मॅचमध्ये या टीमने सुरुवात केली होती, त्या प्रकारची सुरुवात करता आलेली नाहीये. 9 धावा पहिल्या ओव्हरमध्ये फक्त या टीमला मिळालेल्या आहेत. धावफलकावरती 9 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. प्रीतम चांगली बॅटिंग मागील सामन्यामध्ये केली, परंतु प्रत्येक सामन्यामध्ये निलेश सर आपल्याला शून्यापासून सुरुवात करते. भूतकाळ तितकासा महत्त्वाचा नाहीये. वर्तमान काळामध्ये तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागेल. निश्चित. तुम्ही पाठीमागे काय केलं लोकं लक्षात ठेवतात. पाठीराखे लक्षात ठेवतात. तुम्ही आता काय करताय ना, पाठीराखे पाहत असतात. त्यामुळे भूतकाळाचा विचार करून चालणार नाही. वर्तमानाचं करावं लागेल बॉलर तयार. षटक क्रमांक 2. यावेळेचा पहा खोलात टाकलेला बॉल होता. अगदी मिस झालेत. बॉल पाठीमागे ट्रॅव्हल होते. सिंगल मिळते. निश्चित स्वप्नील हिरवे गोलंदाजी मार्कवरती आलेले डावकुरे आताचे गोलंदाज आणि हा पहिलाच बॉल प्रभावशाली टाकलेला आहे. डॉट टाकलेला आहे.
धाव या बॉलच्या पाठीमागे खेळताना येत नाहीये. परंतु पाठीमागच्या बाजूला ज्या प्रकारे बॉल ट्रॅव्हल झाला, चांगला प्रयत्न खोलवट टप्प्याचा बॉल अगदी एक्स्टंडच्या बाजूने गेलाय. विकेट कीपरला थांबवता आला नाही सँडी बेरामने यांना. अगदी बालंबाल बचावले तर बॅट्समन म्हणायला काही हरकत नाही. निखिल एक चांगला बॉल. स्वप्नील हिरवे गोलंदाजी मार्गमध्ये तुम्ही पाहताय. सुरुवात चांगली केली मी म्हणेन. यावेळेस पुढे टाकलेला बॉल आडव्या बॅटनी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न अक्रॉस द बॅट फटका खेळायचा होता. आणखी एक डॉट बॉल. तर निश्चित ज्या प्रकारे जय भवानी 11ने गोलंदाजी केलेली आहे, निखिल जुनगर यांना हाई बॉल बांधून ठेवतोय. एक पाय पुढे काढला. बॉलच्या मिनिटपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचू शकले नाही. आणखीन एक डॉट बॉल येतोय. त्यामुळे आता निखिल जुनगरे यांना हात खोलावे लागतील. आज निखिल जुनगरे यांना वरती संधी मिळाली. संधीचं सोनं करावं लागेल. अगदी बरोबर. फुल टॉस होता. त्याला मात्र ऑन साइडला टर्न केलंय. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक आगीत एक सिंगल मिळते. दुसरीचा प्रयत्न नाही होणार. प्रीतमनी सांगितलं, "तू थांब मित्रा. आता माझी बारी आली आहे." तर निश्चित आजचा दिवस ज्या प्रकारे प्रीतमने खेळ केलेला आहे या स्पर्धेमध्ये तिसरं अर्धशतक झळकवलंय त्याने आणि त्याच्यामुळे कॉन्फिडन्स लेव्हल बिल्ड चांगल्या प्रकारे झाला असेल आणि याच खेळाडूला आता जास्तीचं स्ट्राईकवरती आणावं लागेल. धावसंख्या 11 एक गडी बाद. 9 चेंडूचा खेळ इकडे समाप्त होताना पाहायला मिळतोय. स्लो सुरुवात आहे आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय मागील सामन्यामध्ये सेकंड इनिंगमध्ये सुरुवात केली होती अगदी वेगळ्या पद्धतीने. इकडे सुरुवात वेगळी होते. म्हणजे प्रत्येक सामना अगदी तुम्हाला नवीन सुरुवात करावी लागते आणि इकडे मात्र स्लो सुरुवात. यावेळेचा फटका एक्स्ट्रा कव्हरला, एक्स्ट्रा पॉवर लावली. बॉल अगदी सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. एक टप्पा घेतला बॉलनी. बॉल निघून चालला. सीमारेषेच्या पलीकडे येतोय तो चौकार. 4 धाव्या बॉलच्या पाठीमागे एक्झिक्यूट केलेला शरीरापासून दूर असणारा बॉल. स्वप्नील हिरवे यांचा त्याच्यावरती प्रहार केला. बॅटचा फेस ओपन केला. डीप कव्हरला. बॉलने सीमारेषा तोडली. सरळ 4 धावेसाठी प्रीतम कदमने आता धडाका सुरू केलाय. आला तो चौकार. प्रीतम अगदी आपल्या फॉर्ममध्ये आहे, चांगल्या फॉर्ममध्ये आहे. कबसला खेळलेला हा लाजवाब स्ट्रोक होता. पुढचा बॉल आपण पाहूया. यावेळेस ऑफ स्टंपच्या खूप बाहेर जाणारा बॉल पंचांनी सांगितलं इट्स अ वाईड बॉल. सोमवर्डी गावचे स्वप्नील हिरवे यांनी आता हा बॉल वाईड लाईनला पकडून टाकला. म्हणजे वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आणि पंचांनी स्पष्ट नकार दिला या लाईनला आणि सांगितलं की हा बॉल पुन्हा टाकावा लागेल स्वप्नील हिरवे यांना. अगदी बरोबर आहे. ज्या पद्धतीने तुम्ही त्यांचे ॲक्शन पाहताय. अधिकचे बॉल अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा ते प्रयत्न करतायत आणि ही चांगली गोष्ट आहे मी म्हणेन. पुढचा बॉल वाईड आलाय. यावेळेस पहा पुन्हा एकदा फुल टॉस आहे. ऑफ साइडला ऑफ ड्राईव्ह केलाय. वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एक कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न. यात 2 धाबा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर. तर निश्चित याही धावा अंकित कराव्या लागतील. सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्ट केलं आणि या ज्या धावा असतात ना धावपलकाला पुढे घेऊन जातात आणि तोच प्रयत्न या जोडीने केला. चांगली बॅटिंग आता मैदानाच्या आतमध्ये प्रीतम करताना पाहायला मिळत आहेत. शेवटचा अंतिम बॉल या षटकामध्ये. यावेळेस पहा ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय. पंच देखील सांगतायत इकडे वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. परंतु एक बाजूला आपण चर्चा केली तर इकॉनॉमी चांगली आहे गोलंदाजीमधली. आतापर्यंत फार कमी धावा या टीमने खर्च केलेल्या आहेत. धावसंख्या आहे धावफलकावरती 19. 19 धावसंख्या स्कोरबोर्डती लागते. यावेळेस टप्पा पडला. बॉल थोडासा खाली राहिला. आडव्या बॅटनी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. शेवटचा बॉल आलाय डॉट. चांगली गोलंदाजी स्वप्नील हिरवे यांच्या माध्यमातून. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर शिलार चॅलेंजर या टीमने प्रथम बॅटिंग करताना धावा बनवलेल्या आहेत. 19 एक गडी बाद. 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. प्रीतम कदम 4 बॉल 7. निखिल जुनगरे 4 बॉलच्या पाठीमागे 3. 19 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. अगदी सुपर 3 मध्ये जाण्यासाठी आपण पाहिलं स्लो सायकलिंग आपल्याला पहिल्यांदा निलेश सर टेनिस क्रिकेटमध्ये रबर बॉल क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि ही रील मला वाटतं सुयशनी बनवली असेल आणि ती रील देखील निलेश सर खूप व्हायरल होईल. जवळजवळ लाखोचे व्ह्यूज देखील या स्लो सायकलिंगच्या प्रयोगाला मैत्री ग्रुप जावलीला नक्की यश मिळेल. तर निश्चित आत्तापर्यंत मैत्री ग्रुपचा इन्स्टा हँडल जर आपण चेक केलं, पेज जर चेक केलं तर 5,00,000 व्ह्यूज या स्पर्धेच्या माध्यमातून आलेले आहेत. त्याचं श्रेय द्यावं लागेल सुयश ग्राफिक्स ज्यांनी ज्या प्रकारे सुरुवात केली. एक गाव 11 पासून या सुयश ग्राफिक्सने सुरुवात केली. बघता-बघता लीग आणि त्या लीगचं काम त्यांनी केलं. बघता-बघता सातारा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग म्हणजे करोडोचे व्ह्यूज त्याही स्पर्धेला सुयश ग्राफिक्सने मिळवून दिलं. पिक्सल वर्ल्ड ही त्यांची नवीन एजन्सी आहे या ग्राफिक्सची आणि बघता-बघता आज ISPL सारखी मोठी क्रिकेट स्पर्धा म्हणजे टॉप लेव्हलची आणि तिथे बंगळुरू स्ट्रायकरचं ते काम करतात.
क्या बात है! सुयश ग्राफिक्सनी खूप चांगलं काम केलंय. त्या दरम्यान एक वाईड येतोय. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये जोडली जाते. आता सँडी बिरामने आलाय षटक क्रमांक 3 साठी. स्मार्ट क्रिकेटर म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. घनसोली गोलंदाजाचं क्रिकेट तो नेहमी गाजवत असतो. आज मैत्री ग्रुप चावली जी क्रिकेट स्पर्धा खेळतोय. यावेळेस पहा अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला बॉल गुडलेन स्पॉटवरती पडला. वेगाने यष्टीरक्षकाचा वेध घेतोय हा देखील बॉल. निश्चित चांगली गोलंदाज सँडी बिरामने नेहमीच ऑलराउंडर खेळासाठी जाणले जातात आणि तो खेळ खेळायला सुरुवात केली आहे. परंतु आता फलंदाजांना जास्तीच शांत राहून चालणार नाही. तो गिअर बदलावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 211 षटकार आलेले आहेत आणि चौकारांचा रेशिओ पाहिला तर फार कमी आहे. म्हणजे अर्धाही नाहीये. त्यामुळे या स्पर्धेचा आपण विचार करू शकतो, की फलंदाजांनी मारले षटकार. पावसाळी क्रिकेट निलेश सर म्हटलं ना, की षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. कारण तितकेसे फटके तुम्ही अलोंग द कार्पेट खेळाल ना, तर तितकेसे रन तुम्हाला मिळत नाहीयेत आणि त्याच कारणाने काय तुम्हाला या स्पर्धेमध्ये तब्बल 211 सिक्सर लागताना पाहायला मिळतायत. चांगली बॅटिंग आपण प्रत्येक बॅट्समनने पाहिली. आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती संदीप बिरामने तयार होताना पाहायला मिळतायत. पहिला बॉल वाईड आला, त्यानंतर डॉट येताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला तुम्ही निखिल जुनगरे यांना पाहताय. 5 बॉलच्या पाठीमागे 3 धावा त्यांनी केल्यात. यावेळेसचा बॉल अपरकट केलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तिकडे होते पाठीमागे. कॅच ड्रॉप केले पहा. फटका सुरेख होता, परंतु इकडे झेल देखील ड्रॉप करताना आपण क्षेत्ररक्षकाला पाहतोय. तर निश्चित या कॅचेस पकडावे लागतील. बॅकलीटचा वापर करत हा फटका खेळला होता आणि सीमारेषेलगत पहा योग्य अंदाज बांधताच आला नाही आणि शेवटच्या क्षणी हाताच्या उंजळीमधून झेल निसटलेला आहे. सेमीफायनल आहे. चांगला खेळ करावा लागेल. चांगली बॅटिंग तुम्हाला करावी लागेल. खोला टाकलेला बॉल पुन्हा एकदा या बॉलला पिकअप केलं आणि समोर मात्र फेकून दिलंय सीमारेषेच्या पलीकडे. प्रीतमचा स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, लाजवाब बॅटिंग सिक्सर. प्रीतम कदमचा एक पिकअप स्ट्रोक समोरच्या बाजूला. काय फटका खेळला. हेलिकॉप्टर लुक स्ट्रोक फटका खेळला आणि बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी आपली झलक सबसे अलग. क्वालिटी बॅटिंग प्रीतमच्या माध्यमातून पाहतोय आपण. आणखी एक 2x2 समोर खेळलाय जिकडे 22 या टेनिस क्रिकेटचे कॅमेरामॅन आहेत. त्यांच्या डोक्यावरून या बॉलला प्रीतमनी पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. आणखी एक धमाका येतोय षटकार. समोरच्या बाजूला आडव्या बॅटने काय प्रहार केलाय. कॅमेरामॅन ओमकार शहा बॉल गप्पा मारत सीमारेषा पलीकडे गेला 6 धावेंसाठी. वाह! काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू झाले. प्रीतम मात्र थांबायचं नाव घेत नाही. बघता बघता 6 बॉलच्या पाठीमागे 19 वरती जाऊन पोहोचलाय. 300 प्लस स्ट्राईक रेटनी तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय निलेश सर. लाजवाब बॅटिंग. प्रीतम बारी खुल्या गटातलं हे नाव आणि इकडे प्रीतम जावली तालुक्याचा. यावेळेस फटका तुम्ही पाहू शकता. एक्स्ट्रा कव्हरला कल्लात्मक नजाकत टायमिंग प्रॉपर आहे आणि या बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. प्रीतमचा आणखी एक दणका. षटकार क्रमांक 3 ठोकला या पट्ट्याने. काय फटका होता. अप्रतिम टायमिंग, सुंदर प्लेसमेंट, बॅकलिपचा वापर, टायमिंग प्रॉपर, सडक पे ठोकलेला कडक फटका सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू झाले. सुरुवात अगदी मंद पद्धतीने झाली, परंतु त्यानंतर अगदी आपण पाहतोय जबरदस्त बॅटिंग. हा एक्स्ट्रा रन्स मिळेल. व्हाईट बॉल येतोय. तर निश्चित हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. परंतु प्रीतम कदम यांनी ज्या प्रकारचा खेळ केलाय 3 बॉल 3 षटकार मारले आहेत. 7 बॉलमध्ये 25 बनवले. टीमची टोटल धावसंख्या 40. एक गडी बाद आणि या ओव्हरमध्ये शेवटचा बॉल बाकी आहे. सँडी बिरामने खर्शी 12 मोरे तयार. शेवटचा आणि अंतिम बॉल टाकण्यासाठी सँडी बिरामने तयार होत आहे. थोडंसं प्रेशर त्यांच्यावरती क्रिएट केलंय प्रीतमच्या बॅटिंगने. अंतिम बॉल. यावेळेस फटका फसलाय. बॅटची लिडिंग गेज लागली. बॉल पाठीमागे ट्रॅव्हल होतोय. सिंगल मिळेल शेवटच्या बॉलवरती. परंतु या षटकामध्ये निलेश सर रन्स आल्यात. षटकात ठोकलेत प्रीतमनी आणि पुन्हा एकदा शेलार चॅलेंजर्स अगदी फर्स्ट इनिंगमध्ये बॅकफुटला काही ओव्हरमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा पाठीमागे होता. तो संघ आता पुढे आलाय. तर निश्चित त्याचं कारण आहे प्रीतम कदम यांनी केलेली बॅटिंग. 2 इनिंगमध्ये 80 धावा म्हणजे 6 मॅचमध्ये या खेळाला दोनदाच बॅटिंगसाठी संधी मिळालेली आहे.
80 धावा आणि स्ट्राईक रेट 320च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केले. 54 बेस्ट आहे. एक अर्धशतक आहे. म्हणजे 2 मॅचमध्ये उल्लेखनीय कामगिरी. 80 धावा. चला थोडंसं स्पीडअप करावं लागेल. ओके. रिटायर्ड हर्ट आउट बॅट्समन होईल आणि निखिल जुनगरे माघारी येतील. त्यांच्या जागेवरती आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पाठवलेलं आहे. जयेश दळवी मातेगावचा खेळाडू 41 एक गडी बाद. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी बॅटिंगसाठी जयेश दळवी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत आणि त्याचं कारण देखील आहे. थोडीशी रणगती आहे ती अजून वाढवायची आहे टीमला, शरीरात चॅलेंजला. त्यासाठी थोडासा बदल केलाय बॅटिंग ऑर्डरमध्ये. जयेश दळवीला मैदानाच्या आतमध्ये दाखल केले. 41 वरती 2 ही स्थिती तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. टीम शरीराला चॅलेंजेस प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती अजिंक्य गोळे. पहिला बॉल आडव्या बॅटनी खेळायचा होता. बॅटची कडा आहे का पाहावी लागेल. सेलिब्रेशन तिकडे केलंय बॉलरनी आणि इकडे विकेट येते. धक्का क्रमांक शेलार चॅलेंजरला आणखीन एक लागलेला आहे. तब्बल आणखीन एक फलंदाज कोसळतोय. आल्या पावली जयेश दळवी यांनाही माघारी जावं लागेल. धावगती वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांना मैदानाच्या आतमध्ये पाठवलं. परंतु पहिल्याच बॉलच्या पाठीमागे माघारी जात आहेत. ही रणनीती आता शेलार चॅलेंजरची फसली आहे. 41 वरती आपण जर पाहिलं तर तब्बल 3 विकेट्स आहेत आणि सुरुवात आपण पाहिलं थोडीशी संत झाली. त्यानंतर आपण जर पाहिलं तर प्रीतमची जबरदस्त बॅटिंग पाहिली, जिथे 3 बॉल 3 षटकार प्रीतमच्या बॅटमधून आले. परंतु एका बाजूला प्रीतम चांगली बॅटिंग करतोय 8 बॉलच्या पाठीमागे 26 वरती. परंतु दुसऱ्या बाजूला मात्र रन्स येत नाहीयेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आकाश सुर्वे बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. यावेळेस पहा खोलात टाकलेला बॉल ड्राईव्ह करायचा होता. पाठीमागे बॉल ट्रॅव्हल होतोय. सिंगल रन मिळताना पाहायला मिळेल. 42 धावसंख्या. धावसंख्या 42 धावा धावफलकावरती आतापर्यंत आलेल्या आहेत. आपण चर्चा करत आहोत, की आता मात्र धावसंख्येचा वेग आता मंदावलेला आहे. कारण त्याचं कारण आहे आता मैदानाच्या आतमध्ये जय भवानी 11 कडून चांगली गोलंदाजी होते. मोमेंटो कुठे थोडासा ब्रेक झाला. म्हणजे जो मोमेंटो आता प्राप्त केला होता मॅचमध्ये शेलार चॅलेंजरने तो ब्रेक झालेला आहे. आणि त्याचं कारण आहे, की 2 फलंदाज माघारी गेलेत. प्रीतम ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय त्याला साथ मिळत नाहीये. त्या पद्धतीने त्याला स्ट्राईक रोटेट निलेसर करून दिली जात नाहीये. कारण तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे. तुम्ही त्याला जास्तीचे बॉल दिले ना, तर शेलार चॅलेंजर चांगली धावसंख्या उभी करू शकतो आणि त्यासाठी तुम्हाला स्ट्राईक रोटेट करावी लागेल. पुढचा बॉल यावेळेस अगदी पुढे टाकलेला बॉल ड्राईव्ह केलाय ऑन साइडला. इकडे मात्र सिंगल मिळताना पाहायला मिळेल. तर निश्चित ज्या प्रकारे आपण उल्लेख केला, की प्रीतम कदम यांना स्ट्राईकवरती आणणं महत्त्वाचं आणि ज्यावेळेस आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा सामना बघतो ना, त्यावेळेस देखील एखादा नवीन बॅटर आला ना, तर तो सिंगल काढून नॉन स्ट्रायकर एंडच्या खेळाडूला स्ट्राईकवरती आणतो. कारण तो अगोदर आलेला असतो आणि त्यानंतर तो आउट झाल्यानंतर तो जबाबदारी घेतो. म्हणजे अशा प्रकारचा खेळ इथे करावा लागेल. अजिंक्य गोळेचं कौतुक करावं लागेल. 4 बॉलमध्ये केवळ 2 धावा त्यांनी खर्च केल्या. चांगली बॉलिंग आतापर्यंत केले. यावेळेचा बॉल आडव्या बॅटनी स्ट्रोक खेळलाय ऑन साइडला. अगदी बॉल हवेमध्ये आहे आणि इकडे बाउंड्री लाईन वरती अगदी अप्रतिम क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळतंय. करण सावलेचं कौतुक करावं लागेल. बाउंड्री लाईन वरती हवेत झेप घेतली, त्यानंतर या बॉलला आतमध्ये ढकललंय. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय संघासाठी. काही धावा वाचवलेल्या आहेत. भामगरचा करण सावले हा फटका आडव्या बॅटने प्रीतम कदम यांनी खेळला होता आणि ज्या प्रकारे सीमारेषेलगत झडप घातली या बॉलवरती आणि या बॉलला आतमध्ये ढकललं. आणखी एक स्ट्रोक हवेमध्ये खेळलाय. झेलची संधी आहे. कॅचेस विन द मॅचेस आणि हीच ती महत्वाची कॅच होती. प्रीतमला इथे परतावं लागेल. बॉल हवेत स्टँड राहिला आणि त्यानंतर आपण अजिंक्य गोळेचं कौतुकच करावं लागेल. त्यांनी झेल पकडलाय. विकेट आली. प्रीतम बाद. निश्चित अशा प्रकारच्या कॅचेस पकडणं कठीण असतं आणि ते काम मैदानाच्या आतमध्ये अजिंक्य गोळे यांनी केलेलं आहे. प्रीतम कदम यांचा फटका फसला. बॉल हवेत उभा राहिला. हेलकावे देत होता. अजिंक्य गोळे बॉलच्या खाली आले आणि आपल्याच फॉलो थ्रूमध्ये हा झेल पकडला. धक्का क्रमांक 4 शेलार चॅलेंजर. 44 वरती 4 ही स्थिती आता येऊन पोहोचले. आपण जर पाहिलं ना या षटकाच्या अगोदर संघ आपण पाहिलं ना तर शेलार चॅलेंजर सुस्थितीमध्ये होता. परंतु त्यानंतर या षटकामध्ये
अजिंक्य गोळे काय गोलंदाजीला येतात, विकेट्स येतात. एक रिटायर्ड देखील खेळाडू होताना, रिटायर्ड आउट होताना खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर विकेट आली. चांगली गोलंदाजी. अजय कासुर्डे यावेळेस चांगला स्ट्रोक आहे. ऑफ साइडला ऑफ ड्राईव्ह केलाय. वाईड डिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक हर्षल कराडे बॉलवरती येतील, फेकतील तोपर्यंत एक सिंगल येते. निश्चित पुन्हा एकदा धावसंख्येचा वेग मंदावला. या ओव्हरमध्ये अजिंक्य गोळे यांनी अवघ्या 5च धावा दिल्या. 4 ओव्हरचा एकूण खेळ संपलेला आहे. 46 धावा, 4 गडी बाद. पुन्हा एकदा जय भवानी 11 संघ पहिल्या डावामध्ये मॅचमध्ये आलेला आहे आणि त्याचं कारण आहे अजिंक्य गोळे यांनी केलेली या ओव्हरमध्ये गोलंदाजी. परंतु एका बाजूला आकाश सुर्वे आणि दुसऱ्या बाजूला अजय कासुर्डे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतीये आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 15 ते 20 धावा आल्या तर निश्चित 60 प्लस ही धावसंख्या फायटिंग असेल. अगदी बरोबर आहे. सेमीफायनलचा सामना आहे. दोन्ही बाजूला आपण जर पाहिलं तर स्टार कास्ट आहे आणि प्रेशर देखील दोन्ही बाजूला तितकाच असेल. त्यासाठी 60 धावसंख्या तुम्हाला स्कोरबोर्डवरती निलेश सर लावावी लागेल आणि शेरा चॅलेंजर्स आता इकडे प्रयत्न करील, की आणखी 14 ते 15 धावा या शेवटच्या षटकामध्ये आल्या तर मजा येईल या मॅचमध्ये. पहिला बॉल करण सावलेचा. अगदी वेग आहे आणि बॉल पाठीमागे चालला. एक सिंगल मिळताना पाहायला मिळेल. अजय कासुर्डे यांना हा बॉल बांधून ठेवणार आहे. बाईटच्या माध्यमातून सिंगल डाव आहे. ताकासूर लावूच दिलं नाही. संपर्क होऊ शकला नाही. सँडी बिरामनेला बॉल स्टॉप करता आलाच नाही. सिंगल डाव या बॉलच्या पाठीमागे. करण सावले चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. सँडी विरामने आता मात्र एसटी रक्षक चेंज केलाय, बदल केलाय एसटी रक्षणामध्ये. गोलंदाजी चांगली होताना पाहायला मिळते. आकाश सुर्वे बॅटिंग करतायत 2 बॉलच्या पाठीमागे 2. अजय बॅटिंग करतायत 2 बॉलवरती 2 रन्स ते देखील करताना पाहायला मिळतायत. परंतु येणारे 5 बॉल अतिमहत्वाचे आहेत या मॅचमध्ये. करण सावळे गोलंदाजी मार्ग होती पुन्हा एकदा तयार होताना पाहायला मिळतील. यावेळेचा बॉल अप्रतिम आहे. ऑफ साइडला ऑफ ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक कव्हर्सला आहेत. तिकडे एक कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न. या 2 धावा बघता बघता कंप्लीट करताना दोन्ही बॅटर. शेलर चॅलेंजरला धावा हव्या आहेत आणि त्या धावा कशा आहेत येऊ या बॉलच्या पाठीमागे 2 आल्या. सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्ट केलं. 2 बॉलचा खेळ संपलेला आहे. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. अजय कासुर्डे पुन्हा तयार. अजय कासोडे चांगली बॅटिंग करतात परंतु हे 4 बॉल महत्वाचे असतील टीमसाठी त्यांच्यासाठी. यावेळेचा बॉल आपटलेला आहे. बॉल निघून चालला. एसटी रक्षकाचा भेद घेतोय. आणखी एक डॉट बॉल. या बॉलच्या पाठीमागे धाव मिळणार नाही. या अंतिम षटकामध्ये हा डॉट बॉल प्रेशर वाढवणारा आहे. पुढे आले. खेळण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. बॉल डॉट. षटकातले शेवटचे 3 बॉल. शेवटचे 3 बॉल आहेत. यावेळेस आडव्या बॅटनी स्ट्रोक खेळलाय. पुलचा फटका आहे. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत आणि त्यांच्या मधून हा बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. डिसिजन पेंडिंग आहे परंतु पंच सांगतायत इकडे हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. 6 धावांसाठी येतोय षटकार. खेचून बॉल ऑन साईडला वळवला. पुढे आले. पायांचा वापर होता. टायमिंग प्रॉपर केलं. 2 खेळाडूंच्या मधून बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला. अंदाज बांधता आलाय 2 खेळाडूंना. कॉलिंगचा स्पष्ट अभाव जाणवला आणि ओके रेफर केलं टीव्ही अंपायरकडे. हा बॉल आता 4 की 6 आहे. 22 यार्ड क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून या बॉलची पडताळणी केली जाईल की या बॉलवरती धावा किती आलेल्या आहेत. त्याची पाहणी या ठिकाणी सुरू आहे. निर्णय प्रलंबित आहे. पेंडिंग आहे. या बॉलच्या पाठीमागे प्रत्यक्षात काय घडलंय? किती धावा आहेत? कारण प्रत्येक धाव ही फार महत्त्वाची आहे. 2 खेळाडू आले होते या बॉलला अडवण्यासाठी. परंतु 2 खेळाडूंच्या मधून हा षटकार आहे. चला मॅचच्या सुरुवात. अमित कासुर्डेच्या बॅटमधून षटकार आलाय. अजय कासुर्डे यावेळेस अपरकट केलाय. फटका तर चांगला आहे. डीप पॉइंटला हा बॉल निघून जाईल का सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा येतोय. सिंगल इकडे मिळते. थोडस फटका आपण जर पाहिला ना तर अगदी या बाजूने असता निलेश सर तर कदाचित 6 देखील येऊ शकले असत्या.
धावा मात्र सिंगल आहेत. धावफलकावरती पुन्हा एकदा जाऊया. पहिलं सत्र आपण पाहतोय सेमीफायनल आहे आणि सेमीफायनलमध्ये टीम शेलार चॅलेंजर्स प्रथम बॅटिंग करत असताना आतापर्यंत 56 वरती 4. शेवटचा अंतिम बॉल आहे. करण सावले आपण पाहतोय त्यांच्या बॉलिंगवरती एक षटकार आलाय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्यांनी केली पहा. 56 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. शेवटचा अंतिम बॉल, टार्गेट सेट करणारा बॉल, आखरी गेंद. 56 धावसंख्या स्कोरबोर्डती लागते. हा बॉल पाठीमागे ट्रॅव्हल होतोय. पंचांनी लगेच सांगितलं नो बॉल आहेच आणि त्याबरोबर डिक्लेअर स्वरूपामध्ये एक सिंगल आहे. या 2 महत्त्वपूर्ण धावा स्कोरबोर्डमध्ये जोडल्या जातील. तब्बल 58 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. 58. करण सावले अगदी थोडेसे महागडे ठरतायत. नो बॉल आलाय. फ्री हिट तर आहे. शेवटचा बॉल आहे म्हणजे फ्री हिट म्हणूनच खेळावा लागेल. अजय कासुर्डे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. एक षटकार आला तर एक चांगली धावसंख्या बनेल. शेवटचा बॉल, बॅट कट होती, बॉल पाठीमागे चाललाय, सिंगलच मिळेल. त्यापेक्षा काही मिळणार नाही. तब्बल 59 धावसंख्या स्कोरबोर्ड होती उभी केली टीम शेलार चॅलेंजरने. आता 60 धावांचं टार्गेट सेमीफायनलमध्ये कंप्लीट करायचं आहे. टीम आपण जर पाहिलं तर शेलार चॅलेंजरला काय घडेल काय बिघडेल या मॅचमध्ये पाहावं लागेल. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि पुन्हा एकदा तुमच्याशी आम्ही जोडू. तोपर्यंत एक आज ऐकूया संगीत ऐकणार आहोत. मॅच समरी तुम्हाला अगदी दाखवली जाते. पहा प्रथम बॅटिंग करत असताना शेलार चॅलेंजर्स प्रीतमनी बॅटिंग चांगली केली. 10 बॉलच्या पाठीमागे 28 रन्स त्यांनी केले. अजिंक्य कासुर्डे 8 बॉलच्या पाठीमागे 13. अजय कासुर्डे मनोज जवळ 4 बॉलच्या पाठीमागे 7 वरती ते आउट झाले. निखिल 6 बॉलच्या पाठीमागे त्यांनी 4 केल्या. परंतु गोलंदाजी अप्रतिम राहिली. अजिंक्य गोळेचं कौतुक करावं लागेल. 5 धावा देत 2 विकेट त्यांनी घेतल्या. हर्षल कराडे 9 धावा खर्च करत 1 विकेट त्यांनी घेतली. स्वप्नील हिरवे 10 धावा आणि करण सुर्वे सावलेनी 13 धावा खर्च केल्या. 59 बनल्यात. 60 धावांचं टार्गेट आहे या मॅचमध्ये. मोस्ट सिक्सेस मैत्री ग्रुप रबर बॉल प्रीमियर लीगमध्ये आतापर्यंत आपण विचार केला सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू आतापर्यंत ज्यांनी 16 षटकार मारलेत 5 इनिंगमध्ये ते खेळाडू आहेत मनोज जबळ. सेकंड पोझिशनला आपण जर पाहिलं तर जावली तालुक्यातील युवा स्टार वैष्णवी एलेकडून खेळतोय. तब्बल 13 षटकार मारलेत करण सुर्वेनी. प्रीतमनी आतापर्यंत 11 षटकार मारलेत. अमर यादवनी 11 षटकार मारलेत. अजिंक्य गोळेनी 9 षटकार आतापर्यंत मारलेत. हर्षल खराडनी 8 मारलेत. पण तो टॉप ऑफ द टेबल मनोज जबळ तब्बल 16 सिक्सेस त्यांनी मारलेत. मोस्ट फोर्स टुर्नामेंटमध्ये सर्वाधिक चौकार कोणी मारले? संदेश पवार आतापर्यंत 5 चौकार त्यांनी मारले. सागर गायकवाडनी 5 चौकार मारले. सागर मोरेनी 4 चौकार मारले. तर टॉप ऑफ द टेबल मोस्ट फोर्स टुर्नामेंट संदेश पवार नंबर 1 ला आहे ज्यांनी तब्बल 5 चौकार मारलेत. आता स्क्रीनवरती तुम्हाला 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून दाखवलं जातंय. मोस्ट विकेट्स या स्पर्धेमध्ये आतापर्यंत सर्वाधिक विकेट्स कोणी घेतल्यात? तर तिकडे देखील अजिंक्य गोळेचं नाव आहे पहा. 5 इनिंगमध्ये 5 विकेट्स त्यांनी घेतल्यात. अक्षय 2 नंबरला आहे जे वैष्णवी 11 संघाकडून खेळतात. त्यांनी 4 विकेट्स घेतल्यात. करण सावलेचा विचार केला तर जय भवानी 11 कडून खेळताना त्यांनी देखील 4 विकेट्स घेतल्यात. टॉप ऑफ द टेबल अजिंक्य गोळे 5 विकेट्स. मोस्ट रन्स टुर्नामेंट म्हणजे या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा आतापर्यंत कोणी बनवल्या आणि त्याची यादी देखील तुम्हाला अगदी स्क्रीनवरती दाखवण्याचा प्रयत्न 22 यार्डच्या माध्यमातून केला जातोय. नंबर 1 ला मनोज जबळ आहेत. आतापर्यंत 5 इनिंगमध्ये तब्बल 140 धावा त्यांनी कुठल्यात. अमर यादव या स्पर्धेतून बाहेर गेले. 3 मॅचमध्ये 97 केल्या. करण सुर्वे या स्पर्धेमध्ये आहेत. वैष्णवी 11 कडून ते 87 वरती ते देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. अजिंक्य घोडे जय भवानी 11 कडून 85 रन त्यांच्या बॅटमधून आलेत. टॉप ऑफ द टेबल पुन्हा एकदा मनोज जबळच्या बॅटमधून तब्बल 140 धावा आतापर्यंत आल्यात.
थँक यू सो मच. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करूया आणि सेकंड इनिंगकडे वळूया, जिथे मात्र दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळतायत. अजिंक्य गोळे आणि संदीप बिरामणे, सँडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत आहेत आणि जयेश हे गोलंदाजी मानकोती आपल्याला पाहायला मिळतायत. पहिला बॉल हेलिकॉप्टर स्ट्रोकचं उड्डाण, टप्पा घेतल्यानंतर बॉल थांबणार नाहीये. सी कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे पहिल्याच बॉलवरती अजिंक्य गोळेनी या बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या भेटीला. येतोय चौकार. आणि पहिल्याच बॉलवरती सुरुवात काय केली, 60 धावांचा हा प्रवास आहे, 60 धावांची चेस आहे आणि त्याच्यामध्ये अजिंक्य गोळेच्या पहिल्याच बॉलवरती त्यांनी चौकार ठोकलाय. मॅचला सुरुवात होते. 60 धावांचं टार्गेट, पहिल्या बॉलवरती चौकार आला. 56 धावांची गरज असेल. 29 बॉल 56 धावा. टीम जय भवानी 11 संघ सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करताना आपण पाहतोय. जयेशना कमबॅक करावं लागेल या ओव्हरमध्ये. यावेळेचा बॉल पुलचा फटका खेळलाय. फ्लॅट आहे, पॅरलल स्ट्रोक आहे. अगदी एलईडी टीव्ही पेक्षा देखील फ्लॅट स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये सजवलाय. अजिंक्य गोळेच्या बॅटमधून आणखी एक धमाका येतोय. षटकार. 5 मॅचमध्ये आत्तापर्यंत या गोलंदाजाला कोणीही सिक्सर मारला नव्हता, परंतु अजिंक्य गोळेनी या बॉलरला मात्र सिक्सर मारलाय. ओ लोअर फुल टॉस होता, त्याला मात्र दिशा दिली. आता यॉर्कर हाताळला होता. आपलं महत्वपूर्ण अस्त्र होतं ते बाहेर काढलं होतं. सिंगल येताना पाहायला मिळते. 3 बॉलच्या पाठीमागे 11 आल्यात. अजिंक्य गोळे चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. सँडी बिरामणेंना तुम्ही पाहू शकता आणि ते देखील चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. आता स्ट्राईक एंडला जाऊन पोहोचले. 3 बॉलच्या पाठीमागे 11 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतंय पहा. 60 धावांचं टार्गेट. पहिल्या 3 बॉलमध्ये 11 आल्यात. मॅच चांगली होईल. प्रेक्षकांची गर्दी. मैत्री ग्रुप जावलीची ही भव्य दिव्य बहुचर्चित क्रिकेट लीग स्पर्धा आपण पाहतोय. फटका तर चांगला आहे. कव्हर्सला खेळून काढलाय. बॉल थांबणार नाही. हा देखील बॉल सँडी बिरामण्याच्या बॅटमधून एक क्लासिकल ड्राईव्ह. बॉल निघालाय सीमारेषेच्या पलीकडे. येतोय सँडी बिरामण्याच्या बॅटमधून. 15 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. फटका फसलाय. बॉल हवेमध्ये पाठीमागे ट्रॅव्हल होतोय. सिंगल मिळेल. सँडी बिरमनेला समोर मारायचा होता. पार्टनरला तिकडे तो सांगतोय देखील मला समोर मारायचा, तर बॉल पाठीमागे गेलाय. सिंगल येताना पाहायला मिळते. 16 धावसंख्या स्कोरबोर्डती लागते. सुरुवात चांगली झाली. अजिंक्य गोळेनी अप्रतिम सुरुवात केली आणि त्यानंतर सँडी बिरामणे देखील पाठी जॉईन करताना पाहायला मिळतोय. तब्बल धावसंख्या स्कोरबोर्डती लागते. 16. 5 बॉलचा खेळ इकडे समाप्त होताना पाहायला मिळतोय. मैत्री ग्रुप जावलीची ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण सर्वजण पाहतोय. रबर बॉल प्रीमियर लीग 2026 अप्रतिम दर्जेचं आयोजन. फायनल दिवस आणि फायनलची सेकंड लास्ट मॅच आपण पाहतो. यानंतर मेगा फायनल. यावेळेचा बॉल पाठीमागचा पाय वाकवला आणि त्यानंतर ऑन साइडला एक चाबूक भिंगरी स्ट्रोक. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सँडी बिरमण्याचा वार. बॉल सीमारेषेच्या पार. आणखी एक या षटकामध्ये घेतोय. धमाका षटकार. मैदानाच्या आतमध्ये धडाकेबाज सुरुवात केलेली आहे. धावसंख्येला प्रत्युत्तर देताना पास सँडी बिरामनेचा आक्रोश. बॅटिंग करताना काय फटका खेळला आणि बॉल पाठवला सरळ सीमारेषा पलीकडे. रिप्ले टेलिकास्ट. गुडघा वाकवला. बॉल ऑन साइडला खेचला. फलंदाज कसला जो प्रेक्षकांच्या मनात घर करून बसला. सँडी बिरामनेचा वार. षटकार.
धावसंख्या आहे धावफलकावरती बॅटिंग करताना धावसंख्येचं प्रत्युत्तर देताना 22. म्हणजे आता 24 बॉलमध्ये इथून पुढे विजयासाठी किती बनवायचे ते टार्गेट आपण दोन्ही संघांना सांगूया. 38 धावांची गरज आहे. 60 धावांचं लक्ष्य आहे. शेलार चॅलेंजरला या मॅचमध्ये कमबॅक करावा लागेल आणि कमबॅक तेव्हाच होईल, ज्यावेळेस या टीमला विकेट मिळतील आणि त्या विकेट घ्याव्या लागतील. 24 बॉल आणि 38 ची गरज. गोलंदाजी मार्कवरती बदल केलाय. अजय कासुर्डे या खेळाडूला गोलंदाजी मार्कवरती आणलेला आहे. वरोशी गावचा एक अग्रेसिव्ह ऑलराउंडर म्हणून या खेळाडूची ओळख आहे. परंतु समोर हातगे घरचा अजिंक्य गोळे आणि खर्शी बारामुरे गावचा सँडी बिरामने ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आहे. कित्येक स्पर्धा खुल्या गटाच्या आयकॉन म्हणून खेळणारा हा खेळाडू स्ट्रायकरला बॅटिंगमध्ये तर एका बाजूला वरोशीचा ऑलराउंडर अजय कासुर्डे गोलंदाजी मार्कवर तयार. हा खेळाडू असा आहे, की जो मॅचमध्ये पुन्हा संघाला घेऊन येऊ शकतो आणि तो खेळ करावा लागेल. अजय कासुर्डे तयार. बॉल क्रमांक 1. हो, चांगला बॉल. सन्मान दिलाय. बॅटचा चेहरा बॉलला दाखवला. सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त केली आहे. अजिंक्य गोडेनी सिंगल काढून दिले कारण सँडी विरामनेने जो पाठीमागचा शेवटच्या मागच्या ओव्हरमध्ये जो षटका ठोकला होता त्यानंतर सँडी बिरामनेला इकडे संधी दिली मी म्हणेन स्ट्राईक रोटेट करून दिली. आता मोठा स्ट्रोक लोडिंग आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. तर निश्चित एक चांगलं क्रिकेट अजिंक्य गोळे यांनी खेळलं, की पाहिलं की सँडी बिराम यांची बॅट तळपली आहे. म्हणजे त्यांना स्ट्राईकवरती कसं आणता येईल याचा प्रयत्न केला. स्वतः मोठ्या स्ट्रोकसाठी गेले नाही. तर सँडी बिराम यांना स्ट्राईकवरती आणलेलं आहे. बॉलिंग मार्कवरती पुन्हा तयार अजय कासुर्डे. राईट आर्म राउंड द विकेट गोलंदाजीसाठी तयार होतील. षटकातला दुसरा बॉल. स्ट्रायकर एंडला सँडी बिरामने क्रिकेटच्या पटलावरती 2 बाईक मिळवणारा खेळाडू. हो, लाईन मिस करून बसलेले आहेत. त्या बॉलच्या पाठीमागे 22ची सिंगल धाव. सिंगल रन टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल परंतु सँडी बिरामने चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतायत. कमबॅक करावा लागेल निलेश सर. शेलार चॅलेंजर्सला आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर पर्याय मात्र एकच आहे. बॅटचा कट होता, एक सिंगल मिळते. इकडे विकेट्स घ्याव्या लागतील. विकेट तुम्हाला गुच्छामध्ये घ्याव्या लागतील. टॉप ऑर्डर इकडे जी महत्त्वाची आहे, तिकडेचे बॅट्समन तुम्हाला आउट करावे लागतील. हो, हाई बॉल. चांगला टाकलाय का? आणि हो, निश्चित टाकलाय. सिंगल 10 बॉलच्या पाठीमागे मिळतेय. असे डॉट बॉल आहेत ना, ते पाठीमागच्या बाजूला स्टॉप करावे लागतील आणि असे डॉट बॉल जर आले, तर मात्र प्रेशर वाढेल. सँडी बिरामने यांना या बॉलला न्याय देता आला नाही. नाखुश असतील फटक्यावरती. सिंगल मिळाली आहे. षटक क्रमांक 2चा खेळ सुरू आहे. 3 बॉलचा खेळ संपला. धावसंख्या 25. षटकातला 4था बॉल. बॅटची कडा. बॉल डिक्लेअर झोनमध्ये एका धावेसाठी. बॅटची कडा पुन्हा-पुन्हा सँडी बिरामनेची लागताना पाहायला मिळते. बॅटवरती बॉल तितकासा येत नाहीये. पाठीमागच्या षटकामध्ये शेवटच्या बॉलवरती अप्रतिम स्ट्रोक केला होता. परंतु या ओव्हरमध्ये अजय कासोर्डेची चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. सिंगल घेताना पाहायला मिळते. मोठा फटका आत्तापर्यंत आलेला नाहीये आणि शेलर चॅलेंजर्स कमबॅक करताना या मॅचमध्ये निलेश सर पाहायला मिळतोय. निश्चित अजय कासुर्डे ज्या प्रकारे गोलंदाजी मार्गवरती आला, परिस्थिती अनुकूल नव्हती, बिकट होती. परंतु या अजय कासुर्डेने मारा तिखट केला. आणि धावसंख्येचा वाढलेला वेग कमी केलाय. परंतु विकेट हवी आहे. विकेट शेवटच्या 2 बॉलवरती मिळेल का? स्ट्रायकर सँडी बिरामने तयार. दोन्ही खेळाडू ऑलराउंडर. समोर सरळ बॅटने खेळलेला क्रिकेटचा पुस्तकी फटका. बॉल सीमारेषेच्या पार आलाय. एक फोटोजेनिक स्ट्रोक षटकार. क्वालिटी स्ट्रोक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीवरती. अगदी फोटोजनक स्ट्रोक तुम्ही निलेश सर म्हटला. अगदी बरोबर आहे. काय फटका खेळला होता. नजाकत होती, टायमिंग होतं, स्टाईल तुम्ही पाहू शकता. अगदी आपल्या जागेवरून हा फटका खेळला होता 6 धावांसाठी. वाह भाई वाह! काय कडक फटका आलाय. लाजवाब बॅटिंग. सँडी बिराम यांनी जर संघाला सामना जिंकून दिला तर एक पारितोषिक आलेलं आहे. ऑन साइडला सपाटा जसा ओढावा तसा या बॉलवरती फटका खेळला. सिंगल धाव मिळेल. षटक क्रमांक 2चा खेळ संपलेला आहे Rainproof your आणि commute. 2च्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे तब्बल 33 धावा बिनगडी बाद. म्हणजे आता 18 बॉल आणि 27 धावांची गरज आहे. जर हा सामना सँडी बेरामने यांनी जर संघाला जिंकून दिला तर मॉर्निंग ब्लास्टर यांच्या माध्यमातून विजयदादा झोनगरे आणि रावसाहेब डुशिंग यांच्या माध्यमातून प्रत्येकी ₹500-500 रुपयाचं कॅश प्राइज हे सँडी बेरामने यांना देण्यात येईल.
पारितोषिकांची उधळण करताना प्रत्येक खेळाडूचे जे चाहते आहेत, पाठीराखे आहेत, ते आपल्याला पाहायला मिळतायत आणि सँडी बिरामने अप्रतिम क्रिकेट सँडी बिरामने या क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळणे महत्त्वाचा तो सामना आहे आणि हा सामना जर दिला सँडी बिरामने तर त्याच्यासाठी पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतंय. 18 बॉल 27 धावांची गरज आहे. सेमीफायनल तुम्ही पाहताय रबर बॉल प्रीमियर लीग 2026 मैत्री ग्रुप चावलीची ही पर्व क्रमांक 4 ची ही भव्य-दिव्य क्रिकेट स्पर्धा पाहताय. 18 बॉल आणि अगदी 26 धाबांची गरज आहे या मॅचमध्ये. ओहो! 5 बॉल 11 लॉंग मैदानाच्या दिशेने आपण वळूया आणि या मॅचची रंगत तर पाहूया. परंतु अजिंक्य गोळेचे हे जे फटके आहेत ना, स्टायलिश अजिंक्य पाठीमागचे 2 फटके आपण त्यांच्या बॅटमधून येताना त्याचे रिप्ले टेलिकास्ट, हायलाइट्स पाहत आहोत. काय बॅटिंग गेली. जबरदस्त 2 फटके रिप्ले टेलिकास्टमध्ये आपण पुन्हा एकदा पाहिले आणि स्टायलिश अजिंक्य स्टाईलचे फटके होते. आता ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. गणेश धनावडे, करंजे गावचे 40 प्लसचे खेळाडू गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. स्ट्राईक रेंजला हर्षी बारामुरे गावचा सँडी बेरामने तयार. आज तो अनुभव गणेश धनावडे यांना कृतीमध्ये आणावा लागेल. अनुभव फार मोठा गाठीशी आहे आणि त्या अनुभवातून आज बॉल टाकावे लागतील. लढण्यासाठी धावा कमी राहिलेल्या आहेत. 16 ची सरासरी आहे आणि सध्याची चर्चा आपण करतोय आणि रिक्वायर्ड आहे 9 ची. म्हणजे धावांची गती जास्त आहे. ती कमी करावी लागेल शेजारी चॅलेंजरला. विकेट घ्याव्या लागतील. विकेट आल्या तर निश्चित हा संघ मॅचमध्ये येईल. चला मॅच सुरू करा. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. गणेश धनावडे राइट आर्म ओव्हर द विकेट. ओह! हा तो अनुभव आहे आणि तो पहिला बॉल डॉट आलाय. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदणारा बॉल डॉट आला आणि अनुभव काय असतो ना, तो आज कृतीमध्ये आणलेला आहे आणि त्या अनुभवाची शिदोरी या खेळाडूच्या गाठीशी आहे. उभं राहावं लागेल संघाच्या पाठीशी. समोर हाही फटका खेळलाय. वाऱ्याच्या वेगाबरोबर बॉल सीमारेषा पार. धावा मिळाल्या या बॉलवरती 6. या बॉलची उडाण सँडी बिरामनेचा 6चा लगान षटकार. सेमीफायनलमध्ये सँडी बिरामनेची तुफानी बॅटिंग आपण सर्वजण पाहतोय. ह्या बॉलची क्रिया तुम्ही पुन्हा पाहू शकता. समोर टाकलेला बॉल अगदी स्ट्रेट बॅटनी खेळला. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट म्हणायला काही हरकत नाही आणि सँडी बिरामने जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. सुपर हिट बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारे सरळ बॅटने खेळलेले फटके अफलातून आहेत. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक सँडी बिरामने यांनी मैदानाच्या आतमध्ये खेळलेले आहेत. ओव्हर दी बॉलर हेड 27 वरती बॅटिंग करतायत. गणेश धनावडे पुन्हा तयार. कमी गतीचा त्यांचा बॉल ओळखला, परखला आणि तो पाठवला होता. सीमारेषा पार. सँडी बिरामने तयार. एका बाजूला गणेश धनावडे तयार. खोलवर टप्प्याचा बॉल. यॉर्कर टाकलाय. सिंगल एकच धाव मिळेल. गणेश तनावडे कमबॅक करताना पाहायला मिळतायत. पहा यॉर्कर बॉल तिकडे हाताळला होता आणि यॉर्करचा सन्मान देखील सँडी बिरामने केला. एक सिंगल येताना पाहायला मिळते. अगदी सहज सोप्या पद्धतीने इकडे चेस सुरू आहे. 60 धावांचा ज्या पद्धतीने आपण पाहतोय टीम जय भवानी 11 संघ. दोन्ही बॅटर अप्रतिम सॉलिड बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतायत. निश्चित. ही जोडी सेट झाली आहे. कव्हर्सला टिपिकल फटका. सीमारेषेच्या पलीकडे आणि पुन्हा एकदा स्टायलिश अजिंक्य बॉल सीमारेषा पार. चौकार. अजिंक्य गोळेचं विशेष कौतुक करावं लागेल कारण ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय अगदी सहज साध्या पद्धतीने त्याची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतंय. स्ट्रोक आपल्याला अगदी क्रिकेटिंग स्ट्रोक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतायत. क्वालिटी बॅटिंग आलाय चौकार. सोडून दिलेला बॉल आहे, परंतु इथे आता वाईड +1 अशा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील टीम जय भवानी 11ला. विकेट आतापर्यंत मिळालेली नाहीये आणि त्या कारणाने की काय आहे, शेलर चॅलेंजर्स अगदी बॅकफूटवरती संघ गेलाय. पुन्हा एकदा प्रयत्न करावे लागतील. सेमीफायनलचा सामना अतिमहत्वाचा सामना आहे. यावेळेस पूल करायचा होता. बॅटची कडा लागली. पुन्हा एकदा बॉल पाठीमागे ट्रॅव्हल होतोय. सिंगल मिळते. चांगली बॅटिंग आतापर्यंत राहिली दोन्ही बॅटरची. निश्चित बॅटची कडा घेऊन बॉल चाललाय डिक्लेअर झोनमध्ये. नॉट आउट ही जोडी आहे. विकेटसाठी अटॅक करावा लागेल. विकेटसाठी गेले तरच एका दुसरी संधी निर्माण होईल शेलार चॅलेंजरला. विकेट आल्यानंतर मॅच दूर जाईल या टीमपासून. म्हणजे आता 13 ची गरज आहे इथून पुढे आणि येणारे बॉल 13. 13 बॉलमध्ये 13 फुलटॉस सहजरित्या त्या फुलटॉसला पाठवलंय.
एका धावेसाठी. म्हणजे इथून पुढे 12 बॉल, 12ची गरज. फुलटॉस होता. त्याला मात्र लेग साइडला पंच केलं होतं. दिशा चुकीची झाली. पाठीमागच्या दिशेने हा बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. कदाचित थोडीशी दिशा या बाजूला असती तर षटकार येऊ शकला असता. 12 बॉल आणि 12 धावांची गरज आहे. शेलार चॅलेंजर्स टीम आपण पाहतोय थोडीशा अडचणीमध्ये पाहायला मिळते. परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही कोणतंही बाकीत करू शकत नाहीये जोपर्यंत शेवटचा बॉल टाकतला जाणार नाहीये. टीम मीटिंग बोलावले मनोज जवळ यांनी. कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. 12 बॉल 12 धावांचं आव्हान आहे आणि निलेश सर आपण विचार केला ना, ही ओपनिंग जोडी, कॅल्क्युलेशन अप्रतिम रांगले जोडीचं. ज्या पद्धतीने चांगले बॉल, चांगल्या बॉलला सन्मान दिला. जो खराब बॉल होता तो अगदी बाउंडरी लाईनच्या बाहेर पाठवला. हे या जोडीने केलंय आणि त्याच कारणाने काय 48 वरती नॉट आउट दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतायत. आता एका युवा खेळाडूला गोलंदाजी मार्गवरती या षटकासाठी बोलावलेलं आहे. म्हणजे ज्या प्रकारे पार्टी वॉरियर्सने धावा रोखून धरल्या होत्या, त्या प्रकारचा खेळ इथे करावा लागेल. 12 मध्ये 12चा बचाव. टॅप केलाय. खेळाडू दूरवरतून या बॉलवरती येतील. सिंगल धाव घेतलेली आहे. आता 11 बॉल 11ची गरज. ज्या पद्धतीने आपण पाहिलेला टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिलेला होता. एक नवीन युवा खेळाडूला त्या ठिकाणी संधी प्राप्त झाली. गोलंदाजीवरती त्याला आमंत्रित केले. चांगला बॉल पहिला टाकला होता. 11 बॉल 11ची गरज. सेमीफायनल आहे. तर निश्चित सेमीफायनलमध्ये तुम्हाला अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल आणि तो हा युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये करतोय. रिषभ तैयार. राईट आर्म राउंड द विकेट. ऑन साइडला सिंगल दाब या बॉलच्या पाठीमागे एकच मिळेल. रिषभचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी 2 बॉलच्या पाठीमागे. डेफिनेटली चांगली गोलंदाजी तो मैदानाच्या आतमध्ये करतोय पहा. विविधता आहे. पहिला बॉल आखूड टप्प्याचा हाताळला. त्यानंतर अगदी पायावरती बॉल टाकण्याचा प्रयत्न केला. छोटा खेळाडू आहे. सावली गाव त्याचा आहे. परंतु क्या बात है. मैत्री ग्रुप सावलीची ही रबर बॉल चांगली बॉल गोलंदाजी. सोडून दिलेला बॉल आहे आणि अंपायर कॉल. इट्स वाईड +1. ही वेळ धाबा वाटण्याची नाहीये, तर धाबा वाचवण्याची आहे. अगदी बरोबर आहे. पाठीमागे यष्टिरक्षणामध्ये चुका करून चालणार नाहीयेत. कारण धाबा तुमच्याकडे रोखण्यासाठी खूप कमी आहेत आणि एक युवा गोलंदाज चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला करताना पाहायला मिळतोय. बॉल क्रमांक 3 प्रगतीपथावरती. फटका ऑन साइडला. खेळाडू आहेत का? हो, परंतु या बॉलच्या पाठीमागे धावा किती धावून काढल्या जातील? सिंगल धाव, एकच. सिंगल घेताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतायत. पहा चांगली गोलंदाजी. एक युवा खेळाडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जेनजी मैदानाच्या आतमध्ये म्हणायला काही हरकत नाहीये. ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय, क्वालिटी गोलंदाजी. सँडी बिरामणे, अजिंक्य गोळेंना थोडंसं थांबवलंय मी म्हणेन. ऑन साइडला हाही बॉल खेळलेला आहे. परंतु रिषभने ज्या प्रकारे गोलंदाजी केली संतोष सर, या निर्णायक क्षणी एकही मोठा फटका दिला नाही. अगदी बरोबर आहे आणि आता कॅप्टन विचार करत असतील, की या गोलंदाजाला तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये आणला असता तर कदाचित वेगळं चित्र असतं का? परंतु क्रिकेटमध्ये निलेश सर जर-तरला थारा नाहीये. तर निश्चित जर तरला थारा नाही, कारण जर तरने फक्त चर्चेला उदाहरण प्राप्त होऊ शकतं, मॅचला नाही. हो, चांगला बॉल अपील केल्याने हो, पंचांनी दाद उचलून धरली आहे. पहिल्या विकेटचं पतन. रिषभने अजिंक्य गोळेला माघारी पाठवलं. धक्का क्रमांक पहिला. बिग विकेट गॉन. जावली तालुक्याचं फ्युचर आहे आणि कौतुक करावं लागेल रिषभ जे सावली गावचे आहेत आणि एक युवा खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय पहा. पहिले जी 3 षटकं निलेश सर होती ना, तिकडे सीनियर खेळाडू होते ज्यांनी खूप साऱ्या स्पर्धा खेळल्या होत्या. त्या खेळाडूंवरती मार पडला होता. परंतु एक युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतो काय, षटक क्रमांक 4 मध्ये आणि आल्यानंतर आपली वेगळी छाप सोडतोय पहा. अगदी प्रत्येकाला विचार करायला लावलंय, की अरे काय गोलंदाजी करतोय. म्हणजे 4 बॉलमध्ये कोणताही मोठा फटका नाहीये. एक मोठी विकेट आले आणि इकडे मात्र आपण पाहिलं ना, तर पुन्हा एकदा शेलार चॅलेंजर्स या मॅचमध्ये आलाय असं म्हणायला काही हरकत नाहीये. तर निश्चित आता 7 बॉल 6 ची गरज आहे. त्यामुळे लक्ष जरी छोटं असलं तरी प्रयत्न मोठे आहेत मैदानाच्या आतमध्ये. त्यामुळे हा सामना शेवटच्या बॉलपर्यंत जाणार. परंतु मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी अंडर 22 पश्चिम महाराष्ट्राची स्पर्धा गाजवणारा हर्षल खराडे भिवडीचा मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल. रिषभ. बॉल हवेत. फटका बसलाय. कॅचचा कॉल.
आणि इथे लेट स्टार्ट घेतला आणि त्याचमुळे की काय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचू शकला नाही. 2 धावा मिळाल्या. म्हणजे 5 इथून पुढे 6 बॉल 4 धावांची गरज. मित्रांनो, एक युवा गोलंदाजाची गोलंदाजी तुम्हाला आवडली असेल रिषभची, तर त्याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. काय गोलंदाजी केली. कोणताही मोठा फटका लागू दिलेला नाहीये. सावली तालुक्याचं येणाऱ्या काळामधलं क्रिकेटमधलं फ्युचर आहे. सावली गावाकडून हा खेळाडू बिलॉंग करतो. अप्रतिम गोलंदाजी हाताळली. विचार करायला लावला इकडे कॅप्टनला आणि इकडे आता मात्र लक्ष आपण जर पाहिलं ना 4 धावा करायच्या आहेत 6 बॉलमध्ये. काही वेगळा चमत्कार होईल का? हे देखील पाहावं लागेल. टीम मीटिंग बोलावले निलेश सर. तर निश्चित पर्याय भरपूर आहेत. त्याच्यापैकी आता पुन्हा एकदा दीपक जांभळे यांनाच हा बॉल दिला जाईल का? की निखिल जुनगरेच्या हातामध्ये बॉल सोपवला जाईल का? म्हणजे हे जे काही पर्याय या टीमकडे उपलब्ध आहेत ना, की प्रीतम कदमला आणलं जाईल. म्हणजे हे जे काही पर्याय आहेत, त्या पर्यायापैकी एकच पर्याय निवडला जाईल. कॅप्टन कुणाच्या हातामध्ये बॉल सोपवणार आणि पुन्हा एकदा बोलवलंय. गोलंदाजी मार्गवरती वाहिटे गावचे दीपक जांभळे, कटप्पा. आज टाकावा लागेल चांगला टप्पा. अगदी बरोबर आहे. टप्पा अचूक ठेवावा लागेल. कटप्पांना अगदी आपण जर पाहिलं जावली तालुक्यातील एक नामांकित खेळाडू आहेत आणि आपण जर पाहिलं ना, तर सेलिब्रेशन मॅन देखील त्यांना म्हटलं जातं. एक विकेट मिळाल्यानंतर एक वेगळा आनंद व्यक्त करत असताना आपण त्यांना नेहमी पाहिलंय. दीपक जांभळे, कटप्पा गोलंदाजी मार्क होती आपण पाहतोय, परंतु सँडी बिरामणे हा खेळाडूला थांबवणं आतापर्यंत अशक्य झालंय. चांगली बॅटिंग त्याने केले. केवळ 4 धावांची गरज. सेमीफायनल तुम्ही पाहताय. मैत्री ग्रुप सावलीची ही बहुचर्चित क्रिकेट स्पर्धा रबर बॉल प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 4. शेवटचे 6 बॉल 4 धाब्यांची गरज. सायकरीला सँडी विरामने 30 वरती बॅटिंग करतोय. निघाला कटप्पा. चांगला पहिल्या बॉलवरती चांगला टप्पा. पहिला बॉल डॉट. 5 बॉल 4 मॅच बनली. बाहुबलीमध्ये कटप्पाची भूमिका सर्वाधिक महत्वाची होती. निलेश सर, या मॅच मध्ये देखील या कटप्पाची भूमिका अति महत्वाची ठरेल का? हे येणारे 5 बॉल सांगतील. तर निश्चित या स्पर्धेमध्ये ज्या प्रकारे दीपक जांभळे यांनी गोलंदाजी केली ती चांगली आहे. 5 बॉल 4 लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. दीपक जांभळे मॅन फ्रॉम वाहिटे. बॉल समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. ओ इथे हातातोंडाशी आलेला घास निसटला आणि सँडी बिरामनेला जीवनदान मिळालं. काय झेल होता, मी म्हणेन अगदी लॉलीपॉप होता आणि हा घ्यायचा होता. हाताची ओंजळीमध्ये आलेला हा बॉल 1, 2, 3 तिसऱ्या क्षणी मात्र सटकलाय आणि काय विचार करण्यासारखी गोष्ट असेल. आणि निलेश सर, हा झेल झाला असताना तर या मॅचमध्ये काही होऊ शकलं असतं. सँडी बिरामनेला परत पाठवू शकले असता. इकडे झेल झालेला नाहीये. अनिश्चित सँडी बिरामने जर आउट झाले असते तर नवीन बॅटरला स्ट्राईक करावं लागलं असं. म्हणजे तो प्रेशर असता आणि त्याच्यामुळे जर दीपक जांभळेने आणखीन 1-2 बॉल डॉट टाकले असते ना, तर निश्चित मॅच बनली असती. परंतु अजूनही लढण्यासारखा वाव आहे. 4 बॉल 3 धावेंची गरज आहे. स्ट्रायकरला हर्षल खराडे तयार होतील. दीपक जांभळे, कटप्पा पुन्हा तयार. सामना खेचून आणतील का? आणि आज जर दीपक जांभळे यांनी हा कारनामा केला ना, अख्खा संघ त्यांना डोक्यावरती घेईल. निर्णायक शेवटचे 4 बॉल. ऑन साइडला हर्षल खराडे यांनी बॉल वळवला. सिंगल धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. कोणत्या एंडला फेक केली जाईल? आणि हो, स्ट्रायकर एंडला केली. 2 धावा आल्या. मॅच आता खुली झाली. इथून पुढे समीकरण बदललं. 3 बॉल 1 ची गरज. 3 बॉलमध्ये 1 धावांची गरज आहे. हा पहा, कटप्पांची चर्चा आपण केली. अप्रतिम गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली. झेल घेणं गरजेचं होतं. तिकडे संदीप बिरामने बाद झाले असते. रन्स देखील आली नसती. नवीन बॅटर आला असता. परंतु जर तरला क्रिकेटमध्ये ताना नाहीये. आव्हान मात्र सोपं झालंय. 3 बॉलमध्ये 1 धावेची गरज. हर्षल खराडे स्ट्राईक एंडला. मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. त्यामुळे 3 बॉल डॉट टाकावे लागतील दीपक जांभळे यांना. जिंकलात तर मेगा फायनलमध्ये जो संघ हारेल त्याचा तृतीय क्रमांक असेल या स्पर्धेचा. त्याच्यामुळे आता इथून पुढे आता क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदललेली आहे. रोमांच वाढेल का या मॅचमध्ये? दीपक जांभळे डॉट बॉल टाकतील का? 3 बॉल 1 ची गरज. स्ट्रायकरीला भिवडीचा हरिशल खराडे. आणि अखेरकार
टीम जय भवानी 11 इन टू द फायनल. सामना जिंकून अभिनंदन.